ओम श्री गणेशाय नमः. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री गुरुदेव दत्त. ह भ प दिनकर तथा श्री दिनकर रंगराव महाडिक, मुक्काम पोस्ट इटकरी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली हे सार्थ गात वाचत आहेत. संत कवी श्रीधर स्वामी नाझरेकर विरचित श्री शिवलीलामृत ग्रंथातील अप्रतिम निवडक श्री शिवस्तुतीपर ओव्या. श्रीधर स्वामी विरचित श्री शिवस्तुतीपर ओव्या. 12 ज्योतिर्लिंग. भवो भवांतक भवानी वर, स्मशानवासी गिरा अगोचर, जो सोर्धुनी तिरविहार, विश्वेश्वर काशीराज जो. हे भवानीपती शिवशंकर, तो भव भयाचा अंत करणारा आहेस. तो स्मशानवासी असून तुझ्या मस्तकी अदृश्य सरिता आहे किंवा गुप्त रूपाने गिरिजा आहे. गंगा नदी तीरावर विहार करणाऱ्या या विश्वाचा तू ईश्वर म्हणजेच विश्वेश्वर असून तू काशीराज आहेस. व्योमहरण व्यालभूषण, जो गजदमन अंधक मर्दन, ओंकार महाबलेश्वर आनंद घन, मद गर्व भंजन अज अजित जो. महत्त्वांचे हरण करणारा, सर्परूपी अलंकार धारण करणारा, गजासुराचे दमन करणारा, अंधकासुराचे मर्दन करणारा, तू आनंद निधान ओंकार महाबलेश्वर असून तू मद व गर्वाचे छेदन करून टाकतोस. तू जन्म रहित असून अजिंक्य आहेस. अमेत गर्भ निगमागमनूत, जो दिगंबर अवयव रहित, उज्जयिनी महाकाल कालातीत, स्मरणे कृतांत भय नाशी. तू अमर्याद गर्भ असल्याची अनुमती वेदोपनिषदांनी दिली असून 10 दिशासह आकाश व्यापून राहणारा तू अवयव रहित आहेस. काळाच्या पलीकडे ज्याचे अस्तित्व आहे, म्हणजे काळाचा कसलाही प्रभाव ज्याच्यावर चालू शकत नाही, असा तू महाकाल उज्जयिनी मध्ये वास्तव्य करून आहेस. या महाकालाच्या स्मरणाने यमभय नष्ट होते. दुरेत कानन वैश्वानर, जो निज जन चित्त चकोर चंद्र, वेणू नृपवर
मत्पाप हर कृष्णेश्वर सनातन जो. पापांची अरण्ये जाळणारा जो अग्नी आहे, जो सो भक्तांच्या चित्तरूपी चकोरासाठी चंद्र आहे, आणि ज्याने वेणू राजाच्या महापापांचे हरण केले, असा चिरंतन घृष्णेश्वर तू आहेस. जो उमा हृदय पंजर किर, जो निज जन हृदयाब्ज भ्रमर, जो सोमनाथ शशी शेखर, सौराष्ट्र देश विहारी जो उमेच्या हृदयरूपी पिंजऱ्यातील पोपट असून, जो स्वभक्ताच्या हृदय कमळावरील भुंगा आहे, भाली चंद्र धारण करणारा सोमनाथ असणारा तू सौराष्ट्र देशात वावरत असतोस. कैरवलोचन करुणा समुद्र, रुद्राक्ष भूषण रुद्रावतार, भीम भयानक भीमाशंकर, तपापार नाही ज्याच्या, दयासागर असणारा तू कमल लोचन असून तू रुद्राक्ष अलंकार धारण करतोस. तू भयंकर उग्र रूपधारी अवतार असून प्रचंड रौद्र भयानक भीमाशंकरही तू आहेस. तुझ्या तपाचा अंत लागत नाही. नागदमन नागभूषण नागेंद्र कुंडल नागचर्म परिधान, ज्योतिर्लिंग नागनाथ नागरक्षण, नागानन जनक जो. नागासुराचा अंत करून तू नागभूषणे धारण केली आहेस. तुझी कुंडले नागेंद्राची असून तू नागाचे चामडे पांघरले आहेस. नागांचे रक्षण करणारे नागनाथ हे तुझे ज्योतिर्लिंग आहे. नागासारखे मुख असणाऱ्या गणेशाचा तू पिता आहेस. रुद्रारी शत्रुजनक वरदायक, बाणवल्लभ पंचबाणांतक, भवरोग वैद्य त्रिपुरहारक, वैजनाथ अत्याद्भूत जो. तो इंद्र शत्रू पित्यास वर देणारा, म्हणजे इंद्राचा शत्रू इंद्रजीत याचा पिता रावण यास असून बाणासुरास प्रिय असणाऱ्या तू मदनाचा अंत केलास. तो संसार व्याधीचे निवारण करणारा वैद्य असून त्रिपुरहारक असा अत्यंत अद्भुत वैजनाथ आहेस. त्रिनयन गुणातीत त्रिताप शमन त्रिविध भेद रहित, त्र्यंबक राज त्रिदोषानल शांत, करुणाकर
बलाहक जो. ज्यास तीन डोळे असून जो सत्व रज व तम या तीन गुणांच्या पलीकडे असणारा, जो आधी दैविक, आधी भौतिक आणि आध्यात्मिक हे तिन्ही ताप नाहीसे करतो, देह बुद्धी, आत्मबुद्धी व जीव बुद्धी या तिन्ही भेदांपासून रहित असणारा असा जो त्र्यंबक राज आहे, जो वात पित्त कफ या तिन्ही दोषांचे निवारण करतो, तो तू दयासागर असून दयेचा वर्षाव करणारा मेघ आहेस. काम सिंधूर विदारक कंठे रव, जगदानंद कंद कृपार्णव, हिमनगवासी हैमवती धव, हिमकेदार अभिनव जो. तो कामवासना रूप हत्तीस फाडणारा सिंह असून संपूर्ण जगतासाठी आनंद कंद आहेस. तू दयासागर आहेस. हिमालयात राहणारा तू हेमवती पार्वतीचा पती आहेस. अभिनव असा हिम केदार तू आहेस. पंचमुकुट मायामल हरण, निशिदीन गाती आमनाय गुण, नाही दया आदि मध्य अवसान, मल्लिकार्जुन श्री शैलवासी. पाच शिरांवर पाच मुकुट धारण करणारा आणि तो माया मलाचे म्हणजे मायेचे दोष नाहीसे करणारा असल्याने वेद तुझे गुण रात्रंदिवस गातात. ज्या तुला आरंभ मध्य अंत असे काहीच नाही असा तू श्री शैल पर्वतावर स्थित मल्लिकार्जुन आहेस. जो शक्रारी जनकांतक प्रियकर, भुजा संताप हरण जोडोनी कर, जेथे तिष्ठत अहोरात्र रामेश्वर जगद्गुरु. जो इंद्राचा शत्रू असणाऱ्याच्या बापाचा वध करणारी म्हणजेच इंद्रजिताचा पिता रावण याचा वध करणारे जे श्रीराम प्रभू त्यांना तू प्रिय आहेस. आणि आपल्या भुजांचा थकवा दूर होण्यासाठी ज्याच्या समोर श्रीराम दिवस रात्र उभे राहिले तो जगद्गुरु रामेश्वर म्हणजेच रामाचा ईश्वर तू आहेस. ऐसिया शिवा सर्वोत्तमा अजा अजिता ब्रह्मानंद धामा, तुझा वर्णावया महिमा निगमागमा अतर्क्य. अशा सर्वोत्तम असलेल्या शिव परमेश्वरा, तू जन्मरहित आणि अजिंक्य आहेस. तू सर्वोत्कृष्ट आनंदाचे घर असून तुझ्या महात्म्याचे वर्णन करणे हे वेद पुराणांच्या तर्का पलीकडचे
आहे. इति संत कवी श्रीधर स्वामी विरचित श्री शिवलीलामृत ग्रंथे प्रथमाध्याये श्री द्वादश ज्योतिर्लिंग श्री शिवस्तुत्यात्मके ओवे एकादशम त्रयोविंशतिं सार्थ संपूर्णम. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री गुरुदेव दत्त श्री हरी अर्पणस्तु. ओम तत्सत.